बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष करण्यात येतोय। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये शोभायात्रा काढण्यात आली आहे। स्वतः पुरोहित हे या शोभायात्रेमध्ये खरं तर आता सहभागी होणार आहेत। पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोल ताशा वाजवण्यात येतोय। जंगी स्वागत पुण्यामध्ये कर्नल पुरोहित यांचं करण्यात येतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्राजक्ता, खरं तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर कर्नल पुरोहित आज पहिल्यांदा पुण्यात येत आहेत। पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवर कर्नल पुरोहितांचं खरं तर निवासस्थान आहे आणि तिथंच आज त्यांच्या सन्मानार्थ एक शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या घरापर्यंत त्यांची शोभायात्रा जी आहे, त्यांची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येणार आहे। जवळपास 17 वर्षानंतर या सगळ्या केसचा बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल आला। त्यानंतर देशभरात जे आहे ते आनंदोत्सव अनेक संघटनांकडून साजरा करण्यात आला होता आणि त्याच्या सन्मानार्थ आज पुन्हा पुण्यात जे आहे ते त्यांचं आगमन या सगळ्या केसमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पहिल्यांदा ते पुण्यात येत आहेत आणि त्यांच्या सन्मानासाठी आता त्यांच्या घराजवळ जे आहे ते मोठी गर्दी सगळ्या लोकांनी केलेली पाहायला मिळते, पुणेकरांनी केलेली पाहायला मिळते। या जीपमधून जी जीप आपल्याला दृश्यांमध्ये दिसते त्या जीपमधून त्यांचा सन्मान करत त्यांची शोभायात्रा जी आहे ती काढली जाणार आहे, मिरवणूक जी आहे ती काढली जाणार आहे। ढोल ताशांचा गजर करत त्यांची ही मिरवणूक असणार आहे। कर्नल पुरोहित येतात, फुलांची उधळण त्यांच्यावरती करण्यात येणार आहे। आपण बघतोय की तिरंगे जोरात या गाडीवरती लावण्यात आलेले आहेत। शोभायात्रेची जी गाडी आहे त्याच्यावरती हे तिरंगे लावण्यात आले। आता थोड्याच वेळात कर्नल पुरोहित या लॉ कॉलेज रोडवरती येतील आणि त्यांच्या जी शोभायात्रा आहे, त्यांची मिरवणूक आहे ती त्यांच्या निवासस्थानाकडे सुरुवात होईल। प्राजक्ता, ठीक आहे अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामध्ये कर्नल पुरोहित यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे। ही पुण्यातलीच दृश्य आपण पाहतोय। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात येतोय। शोभायात्रा आता काढण्यात येणार आहे। स्वतः कर्नल प्रसाद पुरोहित या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। पुरोहित यांच्या निवासस्थानाबाहेर ढोल ताशा पथक पोहोचलेलं आहे, जल्लोष केला जातोय। पुण्यातली ही दृश्य तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून कर्नल प्रसाद पुरोहित यांची मुक्तता, निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष करण्यात येतोय। आणि आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाणार आहोत। कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात येतोय। का तर पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये आता शोभायात्रा काढण्यात येते। स्वतः कर्नल पुरोहित हे या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय, त्यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय। ढोल ताशांच्या गजरात कर्नल प्रसाद पुरोहित यांचं स्वागत करण्यात येते। तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा जल्लोष करण्यात येतोय। कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोल ताशा पथक वाजवलं जातंय। गुलालाची उधळण किंवा फुलांची उधळण करत जल्लोष करण्यात येतोय, कारण कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली। कोर्टानं हा निकाल दिल्यानंतर आता पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा पुण्यात काढण्यात येते। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। स्वतः कर्नल प्रसाद पुरोहित हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या या शोभायात्रेला सुरुवात होते, त्यांचं अभिनंदन किंवा जल्लोष केला जातोय, कारण पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता कोर्टानं केली आणि त्यानंतर हा जल्लोष करण्यात येतोय। त्यांचं जंगी स्वागत पुण्यामध्ये करण्यात येतंय।
पुण्यातली ही दृश्य लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना भगव्या कलरचा फेटा देखील आता बांधला जातोय। त्यांच्या या मिरवणुकीला किंवा शोभायात्रेला सुरुवात होते। स्वतः कर्नल प्रसाद पुरोहित हे या शोभायात्रेला सुरुवात करतायत। त्यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। कोर्टानं काही दिवसांपूर्वी हा निकाल दिला आणि त्यानंतर आता त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर जोरदार जल्लोष त्यांच्या मित्रपरिवाराकडून नातेवाईकांकडून करण्यात येतोय। थेट जाणार आहोत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण वेळोवेळी माहिती घेतच राहू। मात्र पुण्यातली ही थेट दृश्य आधी पाहूयात। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर सध्या जोरदार जल्लोष त्यांच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांकडून किंवा समर्थकांकडून केला जातोय। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी कोर्टानं हा महत्त्वाचा निकाल सुनावला। तब्बल 17 वर्षांनंतर हा निकाल सुनावण्यात आलेला आहे। त्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित यांची देखील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर आता पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। स्वतः कर्नल प्रसाद पुरोहित हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोलताशा पथकाचं पथक पोहोचलेलं आहे किंवा ढोलताशा पथकानं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा नातेवाईकांकडून जल्लोष केला जातोय, नागरिकांकडून जल्लोष केला जातोय। का तर पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वीच कोर्टानं हा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिल्यानंतर पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा काढण्यात येते। अशी घोषणाबाजी देखील केली जाते। सगळं पवार कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याचा आज मुंबईत साखरपुडा आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी जय पवार याच्या साखरपुड्यानिमित्त आपण सगळ्यांनी पवार कुटुंबाला एकत्र पाहिलं होतं आणि ही दृश्य सुद्धा आता आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। शरद पवार युगेंद्र पवार यांचा जिथे साखरपुडा आहे तिथे पोहोचलेले आहेत। सगळं पवार कुटुंब एकत्र एका ठिकाणी दिसणार आहे कारण युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय अधिक सांगाल? खरं तर हा कार्यक्रम सुद्धा अगदी घरगुती आणि छोटेखानी कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचा सुद्धा फारसा गाजावाजा करण्यात आलेला नव्हता, परंतु पवार कुटुंबच मुळात इतकं मोठं आहे की नुसतं त्याच कुटुंबातले जरी माणसं एकत्रित आले तर ते जवळपास 100-150 माणसं होतात। युगेंद्र पवार यांचं जे मुंबईतलं लोअर परळ या परिसरामध्ये जे घर आहे या ठिकाणी हा घरगुती सोहळा पार पडतो आहे। यासाठी आपण पाहतोय की शरद पवार जे आता कुटुंबातले सगळे ज्येष्ठ सदस्य आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर अजित पवार सहकुटुंब पोहोचलेले आहे। सुनेत्रा पवार त्यांच्याबरोबर आहे। जय आणि पार्थ पवार सुद्धा, त्यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। एक छोटेखानी घरगुती कार्यक्रम खरं तर हा केला जातोय। यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांचा साखरपुडा, त्या दोघांचे एंगेजमेंट झालं असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतंच आणि स्वतः सुप्रिया सुळे असतील यांनी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलेलं होतं। परंतु आता हा घरगुती छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी मुंबईमध्ये पार पडतो आहे, ज्यासाठी आपण पाहतोय की संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते एकत्रित आले। केवळ कुटुंबातलेच व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहणार असल्यामुळे घरगुती हा सोहळा छोटेखानी पद्धतीनं पार पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। तनिष्का प्रभू ज्यांनी परदेशामध्ये बिझनेस मॅनेजमेंटचं अभ्यास पूर्ण केलेला आहे, शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्याबरोबर योगेंद्र पवार यांचा जो साखरपुडा आहे तो आज या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला बघायला मिळतोय। नक्की।
धन्यवाद, आपण माहिती दिलीत प्रणाली त्याबद्दल. जसं आत्ता आपल्याला प्रणाली सांगत होत्या की लॉर परळचं युगेंद्र पवार यांचं जे घर आहे त्या घरीच छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 100-150 लोकच आहेत, पण ती फक्त घरातलीच आहेत. त्यामुळे सगळं पवार कुटुंब या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. अजित पवारांची फॅमिली आत्ता येताना आपल्याला दिसली या कार्यक्रमासाठी. दोन्ही मुलं सोबत आहेत, पत्नी आहे, आई आहे, सगळेच जण आलेले आहेत. आणि इकडे शरद पवार हे देखील या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे घरीच युगेंद्र पवार यांच्या घरीच हा कार्यक्रम होतो आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम आहे.